नवी मुंबईच्या खारघरमध्ये एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे। खारघर सेक्टर 35 मधील गीतांजली टॉवरला ही आग लागली। इमारतीच्या 13व्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। खारघर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत। या दरम्यान इमारत पूर्ण रिकामी करण्यात आली आहे। अद्यापही ही आग कशामुळे लागली याचं कारण समोर आलं नाही, तसेच किती प्रमाणात नुकसान झालं हे देखील अद्याप समजलं नसल्याची बाब समोर आली आहे। मंत्री भरत गोगावले यांचा वाढदिवस कार्यक्रमात महाड येथे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती। या टीकेला कर्जत खालापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय आमदार महेंद्र थोरवे यांचं दुकान चालत नाही। 2029ला खासदार सुनील तटकरे यांना पाडण्यापेक्षा तुम्ही राजीनामा देऊन आमच्या विरोधात पुन्हा निवडणूक लढवा, मग कळेल कोण आमदार होणार आणि कोण माजी होणार, असा जोरदार टोळा राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना लगावलाय। दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वयाची 74 वर्ष पूर्ण करत अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय। या विशेष प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक, साहित्यिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, विधी, कला, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे अभिष्टचिंतन करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या। विशेष म्हणजे द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वाद दिले। यावेळी अनेक मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस म्हणजे समाजाचा वाढदिवस असे गौरवोद्गार काढले। पेण शहरातील एसटी स्टँड समोरील नूतन भाजी मंडई लगतच्या पार्किंग जागेतील विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेच्या अतिक्रमित पार्किंगवर पेण नगर परिषदेने पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचे नियोजन केलं होतं। यावेळी पेण विक्रम मिनीडोर संघटनेच्या पाठी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष विजय पाटील, अध्यक्ष कल्पेश पाटील, नंदा म्हात्रे, मंगेश दळवी ठामपणे उभे असल्यानं विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेच्या अतिक्रमित पार्किंगबाबत पेण नगर परिषदेने घेतलेला पार्किंग हटवण्याच्या निर्णयाला पुन्हा स्थगिती देण्यात आली असल्याचं जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितलं। खासदार धैर्यशील पाटील यांनी संघटनेच्या हिताची बाजू मांडत कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांची पावले खोपोलीतील झेनिथ वॉटरफॉलच्या दिशेने वळणार हे गृहीत धरून त्या ठिकाणी होणाऱ्या दुर्घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली आहे। खोपोली नगरपालिका, खोपोली पोलीस स्टेशन, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या माध्यमातून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रयत्न केले जात आहेत। खोपोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून झेनिथ वॉटरफॉलच्या वाटेवर ठिकठिकाणी रोप बॅरिकेडिंग केलं असून अन्य उपाययोजनाही केल्या जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी दिली आहे। जेएनपीए बंदराकडून करोडो रुपयांचा मालमत्ता कर मिळणारी सोनारी ही एक गर्वश्रीमंत उरण तालुक्यातील ग्रामपंचायत आहे। जेएनपीए बंदर प्रशासन, उरण पंचायत समिती आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना अनेक समस्यांनी ग्रासलंय। त्यात गावात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं मागील वर्षापासून येथील रहिवाशांना ताप, मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांचा सामनाही करावा लागतोय। त्यात सध्या पावसाळ्यापूर्वी चिकनगुनिया सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं गावातील सुमारे 60च्या वर रहिवासी खासगी रुग्णालयात उपचार करून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। ही परिस्थिती अशीच राहिली तर सोनारी गाव चिकनगुनियाचा आशियाना बनेल अशी भीती रहिवासी व्यक्त करतायत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।